पंचकर्म व सर्जिकल सेंटर आज समाजसेवेसाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। आयुर्वेदिक परंपरा, शास्त्रीय चिकित्सा व आधुनिक जीवनशैली यांचा समन्वय साधणारे हे केंद्र आरोग्यदायी जीवनाकडे नेणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल। आता आपण समोरच्या टप्प्याकडे वळूया। मान्यवरांचे स्वागत। आजचा हा मंगल क्षण अधिकच गौरवशाली झाला, कारण भारताचे माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब आपल्याला या कार्यक्रमाला लाभले। मी विनंती करते की माननीय अधिष्ठाता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर डॉक्टर राजेंद्र सोनेकर साहेब यांचे स्वागत श्री अशोकराव सातपुते हे पुष्पगुच्छ व शॉल देऊन करतील, अशी मी त्यांना नम्र विनंती करते। त्यांनी टाळ्यांचा गडगडाट करावा। नगर संघ चालक माननीय श्री बापट सरांचे स्वागत श्री अशोक सातपुते करतील, असं मी त्यांना विनंती करते। 38 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, आंतरराष्ट्रीय संशोधक, आयुर्वेद तज्ञ, चिकित्सक व आरोग्य पंचकर्म व सर्जिकल सेंटरचे प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार डॉक्टर विजय पोद्दार यांना मी विनंती करते की त्यांनी आरोग्य पंचकर्म व सर्जिकल सेंटरचे प्रास्ताविक थोडक्या शब्दात सांगावे। मी डॉक्टर विजय पोद्दार, मी आपणा सर्वांचं या निमित्ताने इथे आलात आणि उद्घाटन प्रसंगी याबद्दल मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व आपण जमा झालेले सर्व यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। आणि या ठिकाणी खास करून हा जो उद्घाटन समारंभ आहे, या ठिकाणी जे लोकसेवा प्रारंभ केली आहे ह्या डॉक्टरांना, डॉक्टर शुभम सातपुते आणि डॉक्टर सोनल पोद्दार यांचं नव्यानेच या ठिकाणी ह्या लोकसेवा अर्पण होत आहे। या कार्यक्रमामध्ये या उद्घाटनाचा समारंभ आपल्यासमोर संपन्न होत आहे। तर विशेष सांगायचं की डॉक्टर शुभम आणि डॉक्टर सोनल हे दोघे पण नामांकित महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या जे आपण महाराष्ट्रातील टॉप 5 कॉलेज म्हणू, या ठिकाणाहून त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर डॉक्टर सोनल यांचंसुद्धा जे आज जगाचं आकर्षण आहे पंचकर्म, ज्यामध्ये विशेषतः पंचकर्म म्हणजे जे आपण विशेषतः डिटॉक्सिकेशन ऑफ द ह्युमन बॉडी हे जे आहे, वमन, विरेचन आणि बस्ती ह्याचा उपचार अद्ययावत आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार, शास्त्रीय पद्धतीने उपचार, असा विश्वसनीय उपचार इथे केला जाणार आहे।
मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो आणि आपण इथे आलात यासाठी पुन्हा एकदा मी आपलं या ठिकाणी आभार मानतोय. यापेक्षा अधिक थोडंसं अधिकची माहिती आणि या शुभारंभ या केंद्राचं आरोग्यम ह्या केंद्राचं नेमकी दिशा काय असेल, काम करण्याची पद्धत काय असेल याबद्दल थोडीशी माहिती किंवा प्रास्ताविक भाग अंशतः भाग डॉक्टर सोनल हे असं बोलतील. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर सोनल विजय पोद्दार. आरोग्यम ध्येय व प्रमुख उद्दिष्टे भविष्यातील प्रकल्प योजना आमच्या अद्ययावत भारतीय चिकित्सा पद्धतीने आयुर्वेद, योग इत्यादी सामाजिक आरोग्य व सौख्य उपलब्धीसाठी आरोग्यमच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. विकृती तपासणीपेक्षा प्राधान्याने आरोग्यम डॉक्टर्स टीम उपचार करताना प्रकृतीनुसार रोग होऊच नये यासाठी आहार विहार अपडेट उपचार करतील. उपचार करताना सहसा अन्य उपद्रव ॲडवर्स हेजार्ड होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. जगभरातून आयुर्वेद पंचकर्म योग बाबतीत विशेष महत्त्व व तेवढेच आकर्षण आहे, कारण मुळातून पूर्ण उपचार होऊ शकतो, रोग पुन्हा होऊ शकत नाहीत. शास्त्रीय पद्धतीने केल्यास, युक्तिपूर्वक केल्यास एकमेव प्रभावी उपचार म्हणजे पंचकर्म आहे. विश्वसनीय शास्त्रीय उपचार केले जातील, बिझनेस केले जाणार नाही. ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार महिला, अत्यंत आर्थिक दुर्बल शासनाच्या विविध योजनांचे नियमन पालन करून सवलतीच्या दरात उपचार केले जातील. भविष्यातील प्रकल्प योजना: सेंटर ऑफ आयुर्वेद कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, इन्स्टिट्यूट ऑफ योगा मेडिटेशन, विथ हर्बल गार्डन आम्ही प्रयत्न करू. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स पंचकर्म अँड ॲडव्हान्स आयुर्वेदिक सर्जरी फॉर बेटर सर्व्हिस टू पेशंट. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सोनल. मी पहिले माझा एकदा परत परिचय देते. मी डॉक्टर स्नेहल सोनवाने. डॉक्टर सोनल आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. मी पण MD पंचकर्म आहे. विशेष करून सांगायचा उद्देश हा की सर्वसाधारण नागरिकांमध्ये पंचकर्म म्हणजे फक्त मालिश किंवा वाफ एवढंच त्यांना माहिती आहे. पण मला डॉक्टर सोनलने सांगितल्याप्रमाणे आणखी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त मालिश आणि वाफ हेच पंचकर्म नाही, तर पंचकर्मामध्ये 80हून जास्त ट्रीटमेंट असतात आणि असे सर्वच आजारांवर पंचकर्म किंवा आयुर्वेदाकडे औषध आहे. आणि जे आजार ॲलोपॅथिक डॉक्टरसुद्धा ट्रीट करू शकत नाही किंवा ते क्युअर करू शकत नाही, हे आयुर्वेदिक डॉक्टर पंचकर्मानी सिद्ध करू शकतो. आणि असे बरेच एक्झाम्पल्स आपल्याकडे आहे. तरी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की एकदा आपल्या आजाराचा किंवा आजारी नसेल, स्वस्थ आपलं रक्षण करायचं असेल तरी पण तुम्ही एकदा आयुर्वेद डॉक्टरांकडे नक्की भेट द्या व स्वतःचा उपचार करून घ्या, ही सगळ्यांना नम्र विनंती. आता मी आदरणीय श्री सोनेकर सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. आरोग्यम पंचकर्मा सर्जिकल केअर सेंटरचे माननीय उद्घाटक श्री नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर दिलीप गुप्ताजी, अध्यक्ष स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी, नगराध्यक्ष सौ कीर्ती मॅडम, श्री चिंचोले साहेब, श्री बापट साहेब आणि ह्या सेंटरचे मुख्य मार्गदर्शक, एक कुशल चिकित्सक, ज्येष्ठ माझे सहकारी डॉक्टर विजय पोद्दारजी, उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या ह्या आरोग्य पंचकर्मा सर्जिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आरोग्य पंचकर्म व सर्जिकल सेंटर ह्यामध्ये आरोग्याची जी दिशा आहे फक्त आयुर्वेदामध्ये चिकित्सा एवढं पुरती मर्यादित नसून हे आपले लाईफस्टाईल कसं जगाचं, कसं आपण जीवन, आपले आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीने आपल्याला सर्व मार्गदर्शन ह्या सेंटरमध्ये होणार आहे. पंचकर्म ही आयुर्वेदातील एक विशेष चिकित्सा आहे आणि डॉक्टर सोनल सातपुते ह्या त्याच्या विशेषज्ञ आहेत.
ह्यामध्ये पंचकर्मामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण हे सर्व पंचकर्म केल्या जाईल. पंचकर्म ही चिकित्सा फक्त रुग्णांसाठीच नाही, फक्त स्वस्थ व्यक्तीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. स्वस्थ व्यक्ती पंचकर्म करून आपले आरोग्य आपली इम्युनिटी डेव्हलप करू शकतात. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सा सांगितलेली आहे आणि आचार्य सुश्रुतांनी जे शल्यचिकित्सेचे जे प्रिन्सिपल सांगितलेले आहे ते आजच्या आधुनिक युगातही खरे आहेत. आणि त्या सर्जिकल चिकित्सेकरता डॉक्टर शुभम हे त्यांचे विशेषज्ञ आहेत. ह्यामध्ये मूळव्याध असो, भगंदर असो, फिशर असो किंवा अन्य सर्जिकल डिसीज असो, जसे हार्निया आहे, हायड्रोसिल आहे, अपेंडिक्स आहे, हे सगळं हे कुशल चिकित्सक असल्याने आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. विशेष सांगायचे म्हणजे डॉक्टर सोनल आणि डॉक्टर शुभम हे माझे विद्यार्थी आहेत. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय पोद्दार वर्डी मुंबई येथे मी त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. ह्या सेंटरमध्ये विशेषत्वाने सगळ्या लोकांना चिकित्सा होणार आहे. तरी पण काही गरजूंना आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनला सवलतीच्या दरामध्ये चिकित्सा उपलब्ध राहील. ह्या प्रसंगी ह्या आरोग्य पंचकर्मा सर्जिकल सेंटरला डॉक्टर सोनल आणि डॉक्टर शुभम यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपले अमूल्य मार्गदर्शन दिल्याबद्दल. कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू इच्छिते की सर्जरी म्हणजे ऑपरेशन, तर याचे पिता कोण किंवा फादर कोण, तर सुश्रुत. आणि सुश्रुत कोण आहेत, हे ज्यांनी आयुर्वेद शास्त्र लिहिलेलं आहे. आजकाल गैरसमज असा असतो की आयुर्वेदिक सर्जन हे सर्जरी करू शकत नाही, तर ज्या सर्जरीचे जनकच हे आयुर्वेदिक आहेत तर ते सर्जरी का नाही करणार. तर आपल्या सेवेमध्ये डॉक्टर शुभम सातपुते आजपासून कार्यरत होत आहेत. आयुर्वेदिक शल्यचिकित्साला सुद्धा भरपूर सर्जरीचे परमिशन्स आहे आणि ते इंडिव्हिज्युअली करू शकतात. मी यानंतर डॉक्टर दिलीप गुप्ताजी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. या पंचायत समितीच्या अध्यक्षा, इतर त्यांचे सहकारी डॉक्टर सोनेकर आणि डॉक्टर पोद्दार सर, या दोघाही आयुर्वेदिक चिकित्सकांना आत्ताच त्यांच्या गुरूंनी आशीर्वाद दिलेले आहे. ही अतिशय भाग्याची गोष्ट असते की गुरुचा आशीर्वाद हा तुमच्या कामाच्या सुरुवातीपासून तुम्हाला मिळालेला असतो. डॉक्टर पोद्दार हे त्यांचे सासरे आहेत, सोनलचे वडील आहेत आणि त्यांचा एक मार्गदर्शन त्यांना मिळत राहील सारखं, ही सुद्धा अतिशय भाग्याची गोष्ट आहे. जसं ताईने सांगितलं की भारतीय आयुर्वेदातले जे जनक आहेत, सुश्रुतांनी फ्रॅक्चर्सचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, हाडं तुटतात त्यांचं क्लासिफिकेशन 64 प्रकारामध्ये सुश्रुतांनी केलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे आम्ही स्वतः सर्जन असून त्याच्या पलीकडचं एखादं क्लासिफिकेशन आम्हाला आजही सापडलेलं नाही आहे. म्हणजे त्यांनी समग्र त्याचा अभ्यास केलेला होता आणि भविष्यामधल्या अतिशय वेगवान अशा जगात सुद्धा कशा प्रकारचे फ्रॅक्चर्स होऊ शकतात याचाही अभ्यास त्यांना होता. आणि ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण आपलं जे आहे ते न विसरता आणि त्याचा उपयोग हा आपण केला पाहिजे. आम्ही ॲलोपॅथीमध्ये शिकलो आहे, ॲलोपॅथीचे सगळे तंत्र आम्हाला माहिती आहे. स्वतः सर्जन आहे, हार्टच्या सर्जरीज पण मी करत असे. पण मला हे नक्की माहिती आहे की आयुर्वेदामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते सत्यावर आधारित आणि अनुभवावर आधारित असं एक अतिशय चांगलं शास्त्र ते आहे. आणि त्याचा फायदा
आपल्याला सगळ्यांनी घेतला पाहिजे. आपण त्याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन असं संबोधलं जातं, पण माझ्या दृष्टीने हे आपल्या देशासाठी प्रायमरी मेडिसिन आहे. ही आपली पद्धती आहे आणि ती आपल्यासाठी प्रायमरी असली पाहिजे. ती अल्टरनेटिव्ह कशाला पाहिजे? हीच आपली खरी पद्धत आहे आणि तिचा अवलंब आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्याच्यासाठी हे अतिशय चांगलं असं सेंटर या दोघांनी मिळून सुरू केलेलं आहे. त्यांच्या मागे डॉक्टर पोद्दारांचं मार्गदर्शन पण आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी याचा जी क्लिनिक त्यांनी उभं केलं आहे त्याचा लाभ घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करून आणि या दोघांनाही पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती जरी वेगळी असली तरी आम्हा सर्वांचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे तुम्हा सर्व नागरिकांचं आणि या समाजाचं आरोग्य राखून ठेवणे. यानंतर नगराध्यक्ष सौ कीर्ती बडोले मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. तर तुमच्यामुळे मिळालेलं आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. आदरणीय मंच आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी, तसेच माझे सर्व बंधू आणि भगिनी. आज आरोग्यम पंचकर्म आणि सर्जिकल सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते. त्यांचा खूप मोठा आशीर्वाद यांना मिळालेला आहे. तर नक्कीच हे सेंटर सक्सेसफुल होईल आणि चांगलं काम करतील ते. पंचकर्माचं खूप खूप महत्त्व आहे. आपण जर आपली भारतीय संस्कृती प्राचीन भारतामध्ये जर आपण गेलो आणि बघितलं तर आयुर्वेदच होतं पहिले. सगळे आयुर्वेदिकच उपाय करत होते, तेव्हा ॲलोपॅथीचा काही संबंधच नव्हता. ॲलोपॅथी ही नंतर त्याच्यानंतर होमिओपॅथी अशा भरपूर साऱ्या पॅथी आल्या, पण आयुर्वेदिक ही आपली प्राचीन भारतातीलच संस्कृती आहे, उपचार आहेत. आणि आज आपण जर पाहिलं तर सर्व नागरिकांचा कल हा आयुर्वेदाकडे वाढतो आहे. आता जर आपल्याला थोडासा सर्दी झालं, खोकला झाला तरी आपण पटकन म्हणतो की काढा करून प्या किंवा वाफ घ्या. तर हे आयुर्वेदिकच उपचार आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की आयुर्वेदाने थोडासा वेळ लागतो आयुर्वेदामुळे उपचार व्हायला, पण नक्की 100% होतो. मी पण 2दा पंचकर्म केलेलं आहे, तर मला पण पंचकर्माचा चांगलाच फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये वमन असते, विरेचन असते, बस्ती असते आणि स्टीम असते. तर या 5 प्रोसेस असतात त्यांच्या, तर त्याचा भरपूर फायदा होतो आपल्याला. आणि प्रत्येक नागरिकांनी वर्षातून एकदा तरी पंचकर्म करायलाच हवं. थोडासा फीस थोडी जास्त असते, पण असे आपण पैसे खर्च करतोच, आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी पंचकर्म करायलाच पाहिजे. जे पण काही आपल्या शरीराचे आपण आजकाल आपल्या सगळ्या सवयी ह्या बदललेल्या आहेत. आपण फास्ट फूड जास्त प्रिफर करतो, घरचं जेवण आजकाल कमी आवडते, म्हणून सगळ्या रस्त्याने हॉटेलचे दुकान जास्त दिसतात. तर इतकं म्हणजे पोटाचे विकार वाढलेले आहेत. तर ते सगळं बस्ती आणि विरेचन वगैरे ह्या प्रक्रियेद्वारे पूर्ण आपली बॉडी डिटॉक्सिफाय करत असते आणि आपल्या ज्या पेशी असतात तर त्या पेशी नवीन तयार होऊन आपल्या शरीराचं काम हे चांगल्या प्रकारे होत असते. म्हणजे आपण एक नवीन बॉडी आपली तयार होत असते. तर पंचकर्माचे भरपूर फायदे आहेत आणि मॅडमनी इथे लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये की जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना ते कमी फीस पण देणार आहेत. तर सर्व नागरिकांना माझी इतकीच विनंती आहे की तुम्ही पण पंचकर्म करा. मी पण येणार आहे मॅडमकडे करायला, तर तुम्ही पण करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण सांगा. तसेच डॉक्टर शुभम सातपुते सर आणि सोनल मॅडम यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तसेच सर्वांना येत्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन जे अनमोल केलं आणि प्रेरणा दिली याबद्दल खरंच आमच्यासाठी ते नेहमीच प्रेरणादायी ठरेल. या ठिकाणी मी सर्वांना आपल्यासमोर उभा आहे की आपण सर्वांनी कोणी पण कृपया भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही माझी आरोग्यमच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे. की कार्यक्रमाच्या नंतर आभार प्रदर्शनानंतर कोणीही जेवण केल्याशिवाय कृपा करून जाऊ नये ही मी पुन्हा विनंती करतो. आणि तत्पूर्वी की डॉक्टर शुभम आणि डॉक्टर सोनल हे अत्यंत कमी आणि युवा अवस्थेत यांनी अभ्यास जो केला आहे
कमी कालावधीत जे अनुभव संपन्नता मिळवली हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि कारण का की MD किंवा पदव्युत्तर शिक्षण होण्यापूर्वीच ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती संशोधन पत्र प्रस्तुत केले आहेत. बाय आयुष आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुबई येथे त्यांनी संशोधन पत्र प्रस्तुत केलेले आहेत. आणि हे संशोधन पत्र प्रस्तुतीस त्यांना खूप सन्मान चांगल्या पद्धतीने मिळाला जागतिक स्तरावरती. हे त्यांचं खरंच टाळ्यावरून एकदा सर्वांनी त्या गजराचं स्वागत करावं, आपलं अभिनंदन करावं. आणि विशेषतः डॉक्टर शुभम हे दिल्ली येथे जाऊन विशेष लॅप्रोस्कोपिकचं पण त्यांनी प्रशिक्षण विशेष घेतलं आहे. आणि हे विशेष प्रशिक्षणाचा नक्कीच आपल्या ह्या भागातील, नागपूर भागातील परिसरातील लोकांना त्यांचा अधिक लाभ होईल. कारण की जे बऱ्याचदा काय होतं की ऑपरेशन करण्यापूर्वी औषधोपचार करणं गरजेचं असतं आणि लगेच काही सर्जरी करायची नसते किंवा लगेच शल्योपचार करायचा नसतो. तर हे नेमकं मुळातनं नीट गायडन्स मिळालं तरच काय होईल की सर्जरी केव्हा करायची किंवा शल्य अधिकार केव्हा आहे ह्याचा निर्णय इथं घेतला जाईल. आणि कुणालाही कुठल्या प्रकारचा बिझनेस प्रकाराने इथं पाहिलं जाणार नाही, हे इथं मी विशेष नमूद करू इच्छितो. त्यानंतर डॉक्टर सोनल ही सुद्धा पंचकर्मासारख्या विषयावरती, जे की जगातलं आकर्षण आहे पंचकर्माचं, की जगभरात पंचकर्माचं विशेष महत्त्व आहे. कारण जगामध्ये पंचकर्म उपचार करत असताना बाहेर देशातील लोकांना पंचकर्माचं महत्त्व कळलं आहे, पण आपल्या भारतातील लोकांना याचं सुद्धा पंचकर्माचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. म्हणून हे इथे उपचार केले जातील. आणि भविष्यात पुढील दिशा आणि पुढील प्रकल्पसुद्धा डॉक्टर सोनल मॅडमने आपल्या पुढे थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे, त्या दृष्टीने ते आगेकूच करतील. तत्पूर्वी मी अधिक वेळ न घेता मी डॉक्टर शुभम यांना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं समारोपात्मक आभार व्यक्त करावा, ही माझी विनंती. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, आरोग्यम पंचकर्म व सर्जिकल केअर सेंटर याच्या उद्घाटनासाठी आलेले माननीय श्री नितीनजी गडकरी, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, माझे गुरु डॉक्टर राजेंद्र सोनीकरजी, खापरीचे अध्यक्ष स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपजी गुप्ताजी आणि सगळे मान्यवरांची मी ते इथे वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूलमधून इथे आलेत. सगळे मान्यवर, आयोजक मंडळ, वैद्यकीय पथक, सगळे कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो व सगळ्यांनी अल्प उपहाराचा लाभ घ्यावा. त्यानंतरच इथून जा, त्याशिवाय जाऊ. आणि पंचकर्म सेंटरचे आधी दर्शन पण करावेत, त्याशिवाय जाऊ नका. सगळे खालीच थांबलेले आहेत कारण सगळ्यांनी अजून सेंटर बघितलेले नाही आहेत. ठीक आहे, ओके, थँक्यू. साठी मी विनंती करतोय आणि त्यानंतर आपल्याला भोजन आस्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा कार्यक्रम संपेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.